आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे जे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे, हे जे महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे, क्रूर आणि निर्घृण, हा फक्त ज्या आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत, जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत, दलित, शोषित, पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना वेसण घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे। साधारण 70च्या आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात, जिथे सरकार पोचत नाही, जिथे सरकार पोचत नाही, जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे का वनवासी डिपार्टमेंट आहे ना ते पोचत नाही, तिथे या संघटना पोचतात। ती पोटदुखी आहे आणि मग या सगळ्यांना दहशतवादी, अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची। एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता, मिसा आणीबाणीच्या दरम्यान मिसा, आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाली। तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड, स्मगलर, डाकू अशा प्रकारची लोक। टाळा आला, त्यात सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं। आता हा जनसुरक्षा, तुमचं सरकार आज आहे उद्या नाही, जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही। जनसुरक्षा म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असा होत नाही, एक लक्षात घ्या। अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। अशा प्रकारचं काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करेल या भूमिकेतून हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी 5वी बहुमताच्या जोरावरती मंजूर केलेला आहे। त्याने जरी मंजूर केला असला तरी विरोधी पक्ष असेल, आम्ही सगळे असू, या कायद्याला विरोध करत नाही। आणि काल माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की हा जनसुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा आहे, हा भाजपा सुरक्षा कायदा आहे। आजही आदिवासी पाड्यांवर इस्पितळ नाहीये, बरं का। गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं आणि रस्त्यात त्या प्रसूत होतात। अनेकदा बाळ आणि बाळंतणीला धोका निर्माण होतो, त्यांचे मृत्यू झालेले आहे। खांद्यावर टाकून मुलांची प्रेत आईबाप वाहताना आम्ही बघितलं आदिवासी पाड्यांवर, विशेषतः ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात तिथे, ज्या ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे येतात त्या वाडा, तलासरी, डहाणू, पालघर भागात हे चित्र आम्ही पाहतो। तेव्हा हा जनसुरक्षा कायदा जो आहे हा कोणासाठी आहे हे स्पष्ट दिसतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।